जर आज मुलींची वय जर 40 वर्षापर्यंत होता येते किंवा ऑलमोस्ट आता 32, 33, 35 आलेलेच आहे आणि मुलांची होतात ते, तर आता 10 वर्षामध्ये पुढं त्यांची मुलं बाळ आणि ह्या गोष्टी, तर एक काळ असा येईल एक 10-15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी फक्त नवरा बायको असतील, त्यांची ज्याला म्हणतो आपण दाम्पत्य किंवा काही नसेल. सो ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात किंवा पुढच्या 10-15 वर्षांनी काय काळ असेल जर अशीच परिस्थिती पुढे चालू राहिली तर? नाही, असं नाहीये. म्हणजे कसं होतं की काही आता लग्न झाल्यानंतर आहे ना, मुलाला जन्म देणं हे प्रत्येकाचं एक हे असतं, म्हणजे अगदी त्याच्या घरच्यांच्या याच्यामुळे वगैरे, पण किमान आता तरी 90% तरी पालक म्हणजे लग्न करणारी जोडपी ही स्वतःच्या मुलाला जन्म देतात. आता एक वर्ष नाही म्हणजे वेळ गेल्यानंतर ते पुढे असं होईल की एक काळ निघून जाईल की तुम्हाला ते करणं पण थोडं, हो ते तर आहे, त्याच्यामुळे ते नवरा बायकोच राहतील, म्हणजे त्यांना ते वेळ निघून जाईल उशिरा लग्न केल्या कारणाने. ते आहेच आता, कारण काय माहितीये की तुमचं शरीर हे प्रजननासाठी साधारणतः एक 21, 22 ते 30 या वयोगटातच सक्षम असतं. त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे 35-36व्या वर्षी प्रेग्नन्सी होते, परंतु ती प्रेग्नन्सीमध्ये कदाचित काही वेळेला त्या येणाऱ्या बच्चूमध्ये कदाचित काही व्यंग वगैरे होऊ शकतं. ते व्यंग जर आलं तर तुम्हाला परत तो पुढे त्रास आहे. कारण का, तर ते तुमचं स्वतःचं बाळ आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी व्यंग आहे, तुम्हाला त्यालाच पोसायचंय. म्हणजे तुम्ही रिटायर होईपर्यंत तो 20-22 वर्षाचा होणार आहे, त्याच्यानंतर त्याचं काय होणार आहे तुम्हाला काही माहिती नाहीये. सो त्याच्यामुळे काय होतंय की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना वेळेच्या वेळी झाल्या पाहिजे. ज्यांना लग्न करायचंय त्यांनी मुलं होऊन द्यायचे, त्यांनी वयाच्या 30, 31, 32च्या आत मुलं होऊनच द्यावीत. त्यांनी मग ते आम्ही आता काय झालंय की आम्ही लग्न केल्यावर आम्ही 3-4 वर्ष आम्ही आमचं लाईफ एन्जॉय करणार, हा एक नवीन कन्सेप्ट आहे. हा लाईफ एन्जॉय करणं आहे ना, तुम्ही करा, पण त्याच्यासाठी तुमच्या पॅरेंट्सना तुम्ही थोडंसं कनेक्ट राहा, जेणेकरून तुमच्या मुलांची थोडी जबाबदारी ते घेऊ शकतील. पण तुम्ही म्हणाल की मी 4 वर्षानंतर म्हणजे आम्ही वयाच्या 35 नंतर वगैरे करतो आणि मग समजा जर काय मेडिकल इश्यूज झाले तर त्या जी गोष्ट फुकटात होणार असते त्या गोष्टीसाठी लाखो रुपये खर्च करायला लागणार आहेत. ते खर्च करून जर समजा परत काही इश्यूज आले अजून काही, तर परत तो अजून एक वेगळा त्रास आयुष्यभर सहन करायचा आहे. तर त्याच्यामुळे काय की ज्यांना स्वतः म्हणजे आता मुलांनी आणि हे मुलीने बेसिकली आणि पालकांनी त्यांना समजावलं पाहिजे की बाबा नाही, तुम्हाला लग्न करायचं तर ह्या वयात करा आणि तुम्हाला काय जे मूल वगैरे व्हायचंय ते ह्या वयात होऊन जाऊ देत, जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम नको. आता एक उदाहरण घेतलं ना, तर आज जे पालक आहेत ना 52च्या याच्यात ते त्यांच्या मुलांची लग्न करतायत. पुढच्या काही वर्षांनी ना 60 वर्षाची पालक आहेत ना ते त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी येतील. आणि आता जसं मुलाचं वय 30 आणि 27 झालंय, तर काही वर्षांनी ते जेव्हा पालक होतील ना तेव्हा त्यांच्या मुलाची लग्नाचं वय असंच वाढत जाणार आहे. 35 वर्ष, 32 वर्षाची मुलगी, म्हणजे पुढे ते जेव्हा हे होतील तेव्हा ते 65-70ला ते आजी आजोबा होणार आहेत. म्हणजे ते स्वतः शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणार आहेत. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की 50व्या वर्षी 50-51 ती स्त्री आहे ना ती आजी व्हायची. त्याच्यामुळे ती तिच्या नातवंडांना आहे ना पुढची 10 वर्ष आरामात चांगलं सगळं बरं. त्यामुळे त्या बायका आहेत ना ज्या स्त्रिया त्या त्यांच्या नोकरी धंद्यात असेल किंवा कामांमध्ये त्या आरामात त्यांच्या इन्व्हॉल्व्ह होऊ शकत होत्या. आता हळूहळू ह्या सुद्धा गोष्टींवर फरक पडणार आहे. तर त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी आताच्या तरुण पिढीने समजल्या पाहिजे. लहान बाळाला सांभाळणं एक वेगळी पद्धत असते, ती माहिती नसते आजकालच्या मुलांना, तेही माहिती नसते. नाही ते तर काय आता माहितीये ना की आता ते पाळणा घर वगैरे ठिकठिकाणी झाली आहेत, तिथे प्रोफेशनली ते सगळं केलं जातं, तिथे काही लोकांना सगळ्या पद्धती कृत्रिम होत चालल्या, तुम्हाला असं वाटत नाही का? कारण कसं आहे की माणूस आज रॅट रेस मध्ये आहे. प्रत्येकाला त्याच्या जीवनाचा संघर्ष करायचा आहे आणि पैसा कमवायचा आहे. लाईफ मला एन्जॉय करायचंय, लाईफ एन्जॉय करायचं म्हणून मी पैसे कमवतो, परंतु हे पैसे कमवत कमवत तुमचं लाईफ निघून जात असतं आणि तुम्ही जेव्हा तुमच्याकडे सफिशियंट पैसे येतात ना तेव्हा तुमचं शरीर थकलेलं असतं. असं आहे. त्यामुळे एन्जॉय कधी करायचं तर ते करा, परंतु असं पण नको की त्याच्यासाठी मी माझ्या कुटुंबाकडेच मी पुढे पोस्टपोन करेन किंवा मी कुटुंब हे करणं असं नकोय. त्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्यानं तर होऊ शकतं. म्हणजे आजही मी सांगतो की मुलांची लग्न 30च्या आत झाली पाहिजेत आणि मुलींची लग्न 25-26 पर्यंत झाली पाहिजे. तर तुम्ही 1-2 वर्ष तुम्ही हे करून तुम्ही पुढचं तुमचं फॅमिली वगैरे ज्या आहेत ना ते कंटिन्यू करू शकता. पण आता हे हळूहळू म्हणजे ते काय मी बोलून होणार नाहीये. आता असं झालेलं आहे की मुलं 25-26व्या वर्षी शिक्षण पूर्ण करणार, मग त्याच्यानंतर ते पालकांना सांगतात की नाही, इव्हन पालक सांगतात म्हणजे आमच्याकडे रजिस्टर करतात 26व्या वर्षी आणि मग नंतर 2-4 दिवस सांगतात की नाही. आणि काय होतं की स्थळं यायला लागली ना तर त्यांना लोकांना असं वाटत असतं की आपण लग्न आत्ता सुरुवात केली तर 2 वर्षांनी जमेल, परंतु जरुरी नाहीये. काही वेळेला लगेच सुद्धा रिस्पॉन्स येतो. मग त्यांना असं वाटतं की अरे लगेच रिस्पॉन्स एवढ्या लवकर आपल्याला करायचं नाही ना, आमचं बंद करा, सध्या काय आम्हाला करायचं नाही, मुलगीला अजून 2 वर्ष करायचं नाही. पण हे 2 वर्षांनंतर काय होणार आहे हे त्यांना माहित नसतं. आणि अशा आणि अजून कसं माहितीये
की एक वेगळा विषय आहे की सौंदर्य बघितलं जातं, सौंदर्याची जी परिमाणं आहेत ना ती पूर्वीचीच आहेत. मुलगी 21-22 वर्षी आहे ना, ही अतिशय म्हणजे बारीक असू शकते, स्लिम अँड ट्रिम असू शकते, परंतु तीच मुलगी 27-28 वर्षी तिच्यामध्ये हार्मोनल चेंजेस आणि ह्याच्यामुळे तिचे आणि खाण्याचं फूड कल्चर, कारण आज मुलं पैसे हातात आहेत त्यांच्या कमवत आहेत, त्याच्यामुळे पाहिजे ते पिझ्झा खातात. बर्गर हे सगळं जे असं खाल्लं जातं त्याच्यामुळे त्यांचा इफेक्ट त्यांच्या शरीरयष्टीवर होतो. आणि मग 27व्या वर्षी तीच जर मुलगी जर जाडी झाली असेल ना तर तिच्या लग्नाचा प्रॉब्लेम येतो परत. कारण का तर मुलाला जाडी मुलगी नको असते, त्याला ती स्लिम अँड ट्रिम हवी असते. असं आहे, मुलाला टक्कल पडू शकते 30-31व्या वर्षी. आजकाल ते जास्त प्रमाण टक्कल झालंय. पडलं तरी त्याचं Hair fall लग्न होत जास्त नाही, कारण मुलींना टक्कल पडलेला मुलगा नको हवा असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या जर तुम्ही योग्य वयात जर लग्न केलं ना, कारण 27व्या वर्षी लग्न झालं एखाद्या मुलाचं 25-26 वर्षाच्या मुलीशी आणि त्याला 31व्या वर्षी लग्न टक्कल पडलं तर काही ती मुलगी त्याला सोडून देणार नसते. परंतु तो जर मुलगा 31-32व्या वर्षी आला आणि तो जर टक्कल त्याला पडलेला असेल तर ती मुलगी बघते नको मला हा नको, कारण तिच्यासाठी वेगळा ऑप्शन अवेलेबल असू शकतो. असं आहे, तर त्याच्यामुळे लग्न हे योग्य वयात झालं पाहिजे, तरच पुढे येणारे जे काही अनेक एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत, कधी कुठला काय प्रॉब्लेम आहे हे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. सो हे सगळं आहे ना, हे आपण अवॉइड करू शकतो. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणलात की अपेक्षा मुलाच्या असो किंवा मुलीच्या, तर त्याप्रमाणे तुम्ही आजही बघताय की गेले 5-7 वर्ष सोशल मीडियाने पूर्ण हे जग व्यापलंय. तर आज या सोशल मीडियाच्या जगामध्ये मुलीच्या अपेक्षा किंवा मुलाच्या अपेक्षा इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा ज्या त्या तिथे जर तो काही ऍक्टिव्ह असेल तर तिथून अपेक्षा वाढल्यात आणि त्याप्रमाणे आपण लग्न करण्याचा निर्णय घेता. तुम्हाला असं वाटतंय का? किंवा अशा काही केसेस तुमच्याकडे आल्यात? आता काय झालंय माहितीये, आपण रिअल लाईफ जगत नाही, आपण रील लाईफ जगतो. हो. म्हणजे लोक जेवतात ना ती पण इंस्टाग्रामवर टाकण्यासाठीच जेवतात. म्हणजे हॉटेल्समध्ये जातात तर तिथे काय खाल्लंय किंवा काय खातोय ना हे सुद्धा म्हणजे तिथे लोकांपर्यंत म्हणजे दाखवण्यासाठीच खातात, असा तो प्रकार झालेला आहे. तुम्ही कुठेही फिरायला जा तर आम्ही इकडे जातोय आणि मग तिकडचे फोटोज टाकणं, रील टाकणं. म्हणजे आता काय झालेलं आहे की जमाना सगळा असं हे झालेला आहे, म्हणजे दिखाऊ सगळं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः एन्जॉय करताय की लोकांना दाखवण्यासाठी एन्जॉय करताय, हे एक मोठी हे आहे की हे समजलं पाहिजे की नाही बाबा आम्ही जातोय तर आम्ही आमचं एन्जॉय करतोय. पूर्वी काय व्हायचं की आपल्या घरातले फोटो किंवा जे काय असेल ते आपल्या कुटुंबांना दाखवले जायचे. आता इंस्टाग्राममुळे किंवा काय तुम्ही जाताय तिथून तुमचे फोटोज दुनियेला कळत आहेत आणि तुम्ही फक्त लोकांना म्हणजे लोकांना कळावं की आम्ही एन्जॉय करतोय ह्याच्यासाठी तुम्ही तिथे जाताय. तुम्ही प्रत्यक्षात किती एन्जॉय करताय किंवा काय हे तुमचं तुम्हाला माहिती, पण हे लोकांपर्यंत आपलं एन्जॉयमेंट एवढं पण म्हणजे पब्लिकली आपण करू नये. कारण काय तर तुमचं लाईफ आहे, तुम्ही एन्जॉय करा, तुमच्यामध्ये ठेवा ना, पण ते इतर एवढं पण हे नको आहे की कारण त्याचे सुद्धा कदाचित काही दिवसांनी मग काही ॲडव्हर्स इम्पॅक्ट होऊ शकतात. अशा बऱ्याचशा केसेस असतील की कुठल्या मुलीला एखाद्या मुलाचं स्थळ आलं किंवा मुलाला आलं मुलीचं, तर ते जाऊन सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्राम म्हणा ह्याप्रमाणे तिथे जाऊन चेक करणार की हा मुलगा कसा आहे, त्याच्यावर जज केलं जाईल. असे बरेचसे काही केसेस नाही असंही होतं ना. म्हणजे काय होतं की तो विषय थांबवला. काही वेळेला काय होतं माहितीये की आता इथे दिव्याखाली अंधार म्हणतात ना, तसं असतं की पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी काय करते हे माहित नसतं. एक केस झालेली की पालकांनी काय केलं, त्यांच्या मुलाचं रजिस्ट्रेशन केलं, त्यांना लग्न करायचंय म्हणून. मुलगा चांगला होता, सगळं व्यवस्थित होतं. सो मी एका मुलीला रेकमेंड केलं. त्या मुलीने काय केलं, त्याचं इंस्टाग्राम अकाउंट शोधलं आणि ते ओपन होतं आणि तिथे एक रील बघितला एका मुलीबरोबर वगैरे आणि तो मला पाठवला की हाच मुलगा आहे ना. आणि त्या रीलमध्ये क्लिअर कळत होतं की त्यांच्यामध्ये काहीतरी केमिस्ट्री आहे. मी त्या मुलाच्या वडिलांना पाठवलं. त्यांनी असं बघितलं, 2 मिनिटं काय बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी कॉल केला, बोलले नाही तुम्ही ते पाठवले ते बघितलं, ते मुलाला विचारलं तर तो म्हणे की माझी ती हे कॉलेज फ्रेंड आहे, ती लोक एका मित्राच्या का मैत्रिणीच्या लग्नाला गेलेले, तिथे त्यांनी ते काहीतरी रिव्ह्यू आजकालची बोलत असं बनवलं. मी बोललो ठीक आहे, हरकत नाही. 2 दिवसांनी बोलले पण ना त्याचं आता सध्या अकाउंट आपण बंद करूया, आपण नंतर बघूया, कारण का तर आम्हाला थोडं थांबायचंय. मी बोललो ठीक आहे. 4 महिन्यांनी मला त्याच मुलीबरोबरच्या लग्नाची पत्रिका आली. 4 महिने मला ती पत्रिका आली. म्हणजे काय की असं असतं जे पालकांना माहित नसतं, पण आजकालची मुलं मुली इंस्टाग्रामवर हे शोधून काढू शकतात बऱ्यापैकी आणि तिथे असतं. आणि त्याच्यामुळेच ना हल्ली काय करतात की बऱ्याच वेळा मुली मग ते आणि
असतात, म्हणजे आता कॉलेजच्या जीवनात वगैरे आता ओळख होते, काही होतात, मग ते तिथे सुद्धा फोटो टाकले हेच जातात. की मुलांचा आणि मुलींच्या ह्या फक्त अपेक्षा वाढल्यात की फक्त ही समाजाची धारणा आहे? तुम्हाला कसं वाटतं हे ह्याच्यावरून की बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या जात नाहीत, म्हणजे अपेक्षा वाढल्या किंवा बदल केला पाहिजे? नाही हे नाही, फक्त आता ही गोष्ट आहे ना, कसं आहे माहितीये की तुम्ही पार्टनर हे करणार तेव्हा तुम्ही लॉयल असला पाहिजे. हा एक आपल्याकडे अजूनही हे आलेला कन्सेप्ट आहे की नाही बाबा, जेव्हा मी तुला म्हणजे मी पार्टनर धारणा यासाठी म्हटलं तुम्हाला की सध्या तुम्ही आता जी केस सांगितली त्याच्यामध्ये पालकांना माहित नाही की आपला मुलगा काय, तर मग मुलाच्या विचार न घेता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता हे अशा केसमध्ये, तर ती फक्त बदल केल्या पाहिजे समाजाची धारणा आहे म्हणजे का? असं काय? हे कसं आहे माहितीये की अजूनही आपल्याकडे ना, म्हणजे आता बऱ्यापैकी म्हणजे सांगितलं जातं. आता काय होतं माहितीये, आता साधारणतः शहरात राहणारे पालक आहेत ना, ते आपल्या मुलाला अगोदरच विचारतात किंवा मुलीला की बाबा तुझा पण बघायचा प्रयत्न, म्हणजे बघूया आपण, पण तुझं काय आहे का? 25 वर्षापूर्वी असं नव्हतं, म्हणून तेव्हा पळून जाऊन लग्न व्हायचे. आता सरळ, कारण पळून जाऊन लग्न केलेलीच पिढी आता पालक झाली. हो. त्याच्यामुळे आता ती लोक विचारतात की तुझं काय आहे का? जर आहे का आहे सांगितलं तर आता केलं जातं, परंतु काही वेळेला पालक असे नाही विचारत, ते गृहीत धरतात. त्यामुळे मग असे प्रॉब्लेम्स होतात. किंवा काही ठिकाणी पालकांमध्ये आणि मुलांमध्ये तेवढा अजून हे नसतं, म्हणजे फार असे कमी पालक आहेत की 1-2-4% असेल की जे मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये तेवढा रॅपो नसेल, किंवा बाबा नाही किंवा आम्ही सांगू तसंच केलं पाहिजे, अशा विचारसरणीचे 4-5% पालक असेल. नाही तर 95% पालक आता मुलांशी किंवा मुलींशी अगोदर बोलतात की बाबा तुझं काय आहे का, काय असेल तर सांग, म्हणजे आपण ते बघू, नाहीतर मग आपण बघू, अशा प्रकारे असतं. मुलींनी, मुलाने किंवा त्यांच्या पालकांनी जर ते कुठेतरी कॉम्प्रोमाइज केले सगळ्यांनी मिळून, तर आज लग्न जुळण्याचे जे चान्सेस आहेत किंवा त्यांची जी एक संख्या आहे ती वाढेल आणि लग्न पुढे एक यशस्वीरित्या चालेल, असं कोणते 3 पॉइंट्स असतील? एक तर तेच आहे की तुम्ही कुठे ते तुमचं तुम्ही ठरवायचंय, पण शिक्षण, त्याच्यानंतर आर्थिक हे, त्यानंतर मग मुलाचं बाकीचा बॅकग्राऊंड बघणं किंवा मुलीचं हे बघणं, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठेतरी थोडेसे जर ते प्रत्येकाने ठरवायचं की कुठल्या गोष्टींना, आणि मुलीचं दिसणं किंवा मुलाचं दिसणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या इथे जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलात ना, तर ते लग्न लवकर जमू शकतं. परंतु ते कॉम्प्रोमाइज करणं हे सहजासहजी होत नाही. म्हणजे 1-2 वर्ष 3 वर्ष थांबल्यानंतर मग जर काही लोक थोडाफार कॉम्प्रोमाइज करतात किंवा काही लोक करत पण नाहीत, असं आहे. किंवा आता तुम्ही सांगताय, मला तरी एकंदरीत सगळ्या गोष्टींना असं वाटतंय की म्हणजे मुलगा आणि मुलगी हे बरेचसे त्यांचे 90% निर्णय स्वतः घेतात की लग्न करण्याचे. मग त्याच्यामध्ये पालक त्याच्यामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करतात किंवा चूक करतात, त्या मुलाला सांगणं की तू लग्नाला तयार हो, किंवा असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे आज तसं होत म्हणजे नाही. माझा प्रश्न हा तुम्हाला आहे की लग्न करणं हे त्या मुलावरती किंवा त्या मुलीवरती सोपून देणं, की आई वडिलांनी त्याच्यामध्ये परंपरा चालत त्याप्रमाणे मागत राहणं, कोणतं योग्य आहे? नाही, आता कसं होतं, तसं होत नाही. आता त्या वयाचे झाल्यानंतर पालक पहिले विचारतात, विचारून झाल्यानंतर मग पुढे जातात, असं आहे. पूर्वीचं कसं होतं की पूर्वी विचारायचे पण नाही, म्हणजे एक जमाना असा होता की जिथे कोणाशी लग्न करतो त्या मुलीला बघितलं पण जायचं नाही. घरचे सांगायचे बाबा अमुक अमुकच्या मुलीबरोबर तुझं लग्न आहे, आणि ते लग्नाला डायरेक्ट उभे राहायचे. आता तसं नाहीये. आता प्रॉपर सगळं, मग नंतर एक जमाना आला की बघण्याचा कार्यक्रम व्हायला लागला. आता बऱ्यापैकी चांगलं एकमेकांशी चर्चा केली जाते, भेटलं जातं, हे केलं जातं. किमान 80% तरी केसेसमध्ये असंच होतं. त्याच्यामुळे ते जे लग्न होतं ते मुला मुलीच्या विचारांनीच होतं. काही वेळेला असं होतं की बाबा पालकांचा थोडासा फोर्स असतो, कारण का ते एखादं घर चांगलं वाटतं किंवा काय वाटतं, मग त्याच्यामुळे मग काय होतं की नाही म्हणजे हे चांगलं हे करूया वगैरे म्हणून. पण तिथे मग कसं होतं की तिथे मग थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात. पण बाकी आता जिथे ती मुलगा आणि मुलगी स्वतःच्या विचारांनी हे केलं जातं, मग ते अरेंज मॅरेज असो तर लव्ह मॅरेज असो, तर तिकडे मग तो सक्सेस रेट बऱ्यापैकी चांगला येतो. तर सर आता म्हणजे एवढी आपली चर्चा झाली, तर मला असं म्हणायचंय की आता तुम्ही दोन्ही गोष्टी सांगितल्या की लग्न जुळवताना किंवा अडचणी, आणि काही लग्न जुळतात पण. मग आता ह्या सगळ्यामध्ये मुला मुली भेटतात किंवा भेटण्याचा निर्णय तुम्ही सांगितले, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मग लग्न जुळवताना अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न जुळवण्याचं भविष्यात तुम्हाला काय वाटतंय? कसं असतं की आज 25 वर्षापूर्वी साधारणतः एक 10-15% लव्ह मॅरेजेस होत होती आणि 80% अरेंज मॅरेजेस होत होती. कारण का तर तेव्हा समाज हा थोडासा, म्हणजे प्रत्येकाला तर आपल्या समाजाची एक थोडीशी भीती असायची किंवा एक दडपण असायचं. आता तेव्हा लव्ह मॅरेज केलेली जी काय तरुण पिढी होती ती आज पालक झालेली आहे. सो त्याच्यामुळे ते दडपण आहे ना, आता ते बऱ्यापैकी ठिसूळ झालेले आहे. आता साधारणतः ना, म्हणजे प्रत्येक घरातून पालकांना पालकच विचारतात की बाबा तुझं काय आहे का, किंवा काय नसेल तर आपण बघूया.
अशाप्रमाणे त्यामुळे बऱ्यापैकी रेग्युलर झाले. पण काय होतं की लव्ह मॅरेज करणं हे काय प्रत्येकाच्याच म्हणजे इट इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी. तिथे सुद्धा कसं असतं की आता सुद्धा साधारणतः एक 25-30-40% मुलं अशी असतील की जे स्वतःचं नाही बघू शकत, मुलं मुली. मग त्याच्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांनाच इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं. पुढच्या 25 वर्षांनी कदाचित हाच आकडा कदाचित 15-20% पर्यंत आला असेल. पण होईल म्हणजे अरेंज मॅरेज हे काही प्रमाणात का होईना शिल्लक राहणारच. आणि मग ह्या सगळ्यामध्ये आता आजकाल जसं मगाशी आपण बोललो की सोशल मीडियाचं जग आहे, तर आज लग्न जे एक ज्या पद्धतीने होतंय, जसं की मी त्याला एक थोडासा वेगळा वर्ड वापरतो, फॅन्सी. जसं की प्री वेडिंग आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तर आज खूप पाहता. ह्या सगळ्या पद्धतीला तुमची मान्यता म्हणजे एक लग्न कार्यामध्ये तुम्ही काम करता ते हे कितपत योग्य आहे किंवा अमाप खर्च होत चाललाय लग्नासाठी, याच्यावरती तुमचं काय मत आहे? आज लग्न म्हणजे इव्हेंट झालेलं आहे. खरं लग्न म्हणजे दोन जीव एकत्र येऊन त्यांना त्यांचा संसार करायचा असतो. परंतु आज काय झालेलं आहे माहितीये, लग्न हे इव्हेंट झालेलं आहे. म्हणजे आज प्रत्येक गोष्ट आपण काय करतो तो एक इव्हेंट म्हणून त्याचा म्हणजे ग्लोरिफाय करतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये खर्च होतोय. म्हणजे प्री वेडिंग इव्हेंट आता झालेला आहे आणि तो आता ना म्हणजे त्याला तो एका वरच्या उच्चभ्रू स्तरापासून तो झिरपत खाली आलाय. आणि काय होतं आपल्याकडे की आपण आहे ना, माणूस हा ऍक्च्युली ना असा समाजप्रिय असतो आणि त्याला ना असे उत्साह सण वगैरे साजरे करण्यासाठी खूप त्याला हौस असते. तर त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा वरती एखादी गोष्ट केली जाते ना, ती हळूहळू झिरपत खालच्या लेवलपर्यंत येते. आणि त्याच्यामुळे आज असं झालेलं आहे की प्री वेडिंग इव्हेंट हा काही लोकांनी केलेला एक उपक्रम होता, तो आता प्रथा म्हणून झालेली. आता प्रथा म्हणून झाले. आता जर कोणी प्री वेडिंग इव्हेंट नाही केला ना, तर त्याला असं ते काहीतरी कमी केलंय किंवा आपण काहीतरी चुकी केली असं वाटतं. असं आहे. तर त्याच्यामुळे काय आलं की ह्या सगळ्या प्रथा हळूहळू म्हणजे एका त्या लग्न हा जो एक चौकटी आहे ना, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपलं स्थान आता बळकट केलंय. आता लग्न होत आहेत, पूर्वी दारात मांडवात व्हायची, त्याच्यानंतर हॉल झाले. हॉलमध्ये संध्याकाळी आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक दिलं जायचं. साधारणतः 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग लग्नाचं म्हणजे लग्न अचानक दुपारी व्हायला लागली. त्या काळी 40 वर्षापूर्वी प्रत्येक लग्न संध्याकाळीच व्हायचं आणि आलेल्या पाहुण्यांना आईस्क्रीम किंवा काहीतरी एक कोल्ड्रिंक वगैरे दिलं जायचं. त्याच्यानंतर अचानक लग्न दुपारची व्हायला लागली आणि दुपारी आलेल्या पाहुण्यांना मग आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक नाही, मग ते जेवण आलं. मग त्या जेवणावळींची प्रथा सुरू झाली. त्याच्यानंतर आता परत लग्न संध्याकाळी व्हायला लागली, जेवण आलं आणि त्याच्यावर आईस्क्रीम पण आलं. म्हणजे जसं आपण म्हणजे म्हणतो ना की लोक आर्थिकदृष्ट्या सधन होत आहेत, तसं ते हळूहळू प्रथामध्ये ऍडिशन करत चाललेत. आणि ह्या ऍडिशनचा भार आहे ना, हा नक्कीच असा एक वर्ग असतो की ज्यांना हे परवडू शकत नाही, त्यांच्यावरही पडतो आणि त्यांनाही नाईलाजाच तो करावं लागतं. आज कॅटरिंगचं जर बघायला गेलं तर 400-500 रुपये कमीत कमी एका ताटाचं आहे. जर त्यात व्हॅल्यू जर केली किंवा एखादी व्यक्ती किती रुपयाचं खाऊ शकते, जर हे जर बघितलं तर ते कॅटरिंग हा ऍक्च्युली काही लोकांचा बिझनेस झालेला आहे की जे फक्त अर्निंगसाठी आहे. असं आणि येणारी लोक जी असतात ना, ही भरल्या पोटची असतात. ह्यांना त्या जेवणाचं काहीच अप्रूप नसतं. खरं 50 पदार्थ आहेत आणि 70 पदार्थ आहेत. अरे खाताना तुमचं पोट तेवढंच आहे, तुम्ही खाताना तेवढंच खाणार आहात. त्यामुळे 50-60 पदार्थ आहेत तर तुम्ही 50-60 नाही खाणार आहात. वाया जाणार ते म्हणजे खाल्ले सुद्धा जात नाहीत. असं आहे. तर त्याच्यामुळे हा सगळा खर्च आहे ना, हा कोणी करायचा आणि काय करायचं ना, हा सुद्धा म्हणजे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. काय आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत ना, म्हणजे तुमच्याकडे जी काय सेव्हिंग असेल, बँक बॅलन्स असेल ना, सो त्या बँक बॅलन्सच्या 10% तुम्ही खर्च करा, चालेल. कारण 90% तुमचे सेफ आहेत. पण तुम्ही त्या बँक बॅलन्स पूर्ण खर्च करत असाल किंवा 60-70-80% खर्च करत असाल किंवा नसेल आणि तुम्ही लोन काढून जर समजा हे गोष्टी करत असाल ना, तर ते तुमच्या म्हणजे ते तुमचं फायनान्शियल पूर्ण कोलॅप्स होणार आहे, फायनान्शियल तुमचे. आणि जे लग्न करणार आहेत त्यांना नंतर त्याचं ओझं पुढची काही वर्ष व्हायचंय. म्हणजे 2 ते 4 दिवसाचा तो एक इव्हेंट असणार आहे आणि तो पुढे 4 वर्ष त्यांना त्याचा भार उचलायचा आहे. तर त्याच्यामुळे लग्न कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तो जितका कमी खर्चात करता येईल किंवा स्वतःवर फायनान्शियल बर्डन न येऊन देता करता येईल तेवढा तो उत्तम असेल, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. म्हणजे मंडळी, सांगायचं तात्पर्य असं की लग्न करणं हे फक्त लोन काढून किंवा ह्या गोष्टी करण्याची गरज नाहीये. जसं रवींद्र सरांनी सांगितलं की लग्न हे तुम्ही एक प्रथा म्हणून करा, गरज असेल तिथे पैसा तुम्ही खर्च करा. एक्स्ट्रा पैसा खर्च करून विनाकारण ते 4 ते 5 वर्ष पुढचे तुम्ही व्याज आणि हप्ते भरत राहताल, हे कुठेतरी चुकीचं आहे असं त्यांचं मत आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या.
काही पालक असे असतात की जे म्हणतात की आम्हाला गरीब घरची मुलगी चालेल. तर मग आता ही गरीब घरची मुलगी चालेल ही जी एक पद्धत आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता काय होतं की बऱ्याच वेळा ना आता मुलांना मुली मिळणं कठीण झालेलं आहे. तर त्याच्यामुळे जो मुलगा एखादा, आता कसं असतं की काही मुलं कमी शिकतात ना, शिक्षण अर्धवट सोडतात किंवा आर्थिकदृष्ट्या थोडीशी हे असतात, तर ते सांगतात की आम्हाला गरिबा घरची मुलगी चालेल. पूर्वी असं होतं की बाबा एखादा पालक म्हणजे घरात 5-5, 6-6 मुलं असायची, मुलांची लग्न कशी करायची हा विवंचनेत असायचा. अशा वेळेला काय करायचे की मग अशा एखाद्या मुलाचे पालक सांगायचे की ठीक आहे, तुम्ही काही खर्च करू नका, तुमची मुलगी आम्हाला द्या, आम्हाला हे करा. त्यामुळे तशी व्हायची. त्यामुळे तो वर्ड आला की गरिबाची मुलगी. पण आता तसं राहिलेलं नाही. आज त्या गरीब जो असेल ना, त्याची मुलगी सुद्धा आहे ना, स्वतः कितीही कष्ट करेल, काय करेल, पण ती शिक्षण पूर्ण करते. शिक्षण पूर्ण करून ती कुठेतरी नोकरीला लागते. ती स्वतःच्या पायावर उभी राहते. त्याच्यामुळे ती गरिबाची मुलगी राहत नाही. आणि आजकाल ऑलरेडी म्हणजे मुलींची संख्या कमी असल्यामुळे मुलींना जोडीदार मिळतातच आहेत. त्याच्यामुळे गरिबाची जरी ती मुलगी असेल तरी त्या शिकून स्वतःच्या पायावर मोठी झाली, स्वावलंबी झाली आहे आणि ती नोकरी करते. त्याच्यामुळे तिला तिच्या इक्विव्हॅलंटच मुलगा आरामात मिळू शकतो. त्याच्यामुळे गरिबाची मुलगी हा कन्सेप्ट आता राहिलेला नाही, असं बोलू पण नाही कोणी. आता तुम्हालाही माहिती आहे, बरेचसे असे काही तुम्हाला प्रसंग किंवा असे स्थळं आले असतील ज्या मुलींचं चांगलं शिक्षण झालंय, ते आज चांगले कमवतात, ते आर्थिकदृष्ट्या ते इंडिपेंडंट आहेत, पण त्यांनाही लग्न जुळवताना काही स्थळं त्यांच्या पद्धतीने भेटत नसतील किंवा त्यांच्या जातीतली स्थळं भेटत नसतील. तर अशा मुलींसाठी तुमच्याकडे काय उपक्रम किंवा तुम्ही असा काय प्लॅटफॉर्म करण्याचा प्रयत्न किंवा केलाय किंवा त्याबद्दल तुमचा काय निर्णय? आता लग्न जेव्हा मुलगा उच्च शिक्षित असतो किंवा मुलगी उच्च शिक्षित असते, तिचं लग्न जमत नाही, तर त्याच्या पाठीमागे पहिलं कारण असू शकतं की त्यांच्या अपेक्षा. त्या अपेक्षांना किती कुठे कॉम्प्रोमाइज करणं किंवा काही गोष्टी करणं त्यांना जमत नसावं किंवा करायचे नसत, म्हणून त्यांची जमत नाही. कारण नाहीतर असं होऊ शकत नाही. परंतु अशा काही असतात की आम्हाला काही गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं आणि त्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता त्यांना जोडीदार मिळू शकत नाही. खरं म्हणजे त्यांना जोडीदार आरामात मिळायला पाहिजे अशा प्रकारची ती स्थळं असतात. तर अशा ह्याच्यासाठी आता आम्ही एक असा विचार करतोय की इनिशियली सुरुवातीला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या एवढ्याच भागापुरतं मर्यादित एक ऍप्लिकेशन जे बनवायचे की जे फक्त अशाच कॅटेगरीच्या मुलांसाठी असेल की ज्यांची जातीमध्ये त्यांना स्थळं मिळत नाहीयेत, पण त्यांचं लग्न होऊ शकतं, होण्यासारखी असतात, कारण त्यांच्याकडे एज्युकेशन आहे, त्यांच्याकडे फायनान्शियल स्टॅबिलिटी वगैरे सगळं अशा. तर अशा यांच्यासाठी आम्ही एक वेगळं एक ऍप्लिकेशन करणार आहोत की जे फक्त ह्या ह्याच्यासाठी मर्यादित आहे. मात्र एक आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आम्हाला जातीच्या बाहेरचं चालेल असं सांगतात असे पालक, पण त्यांनी प्रत्येकाने जसं आपापल्या जातीला एका लेवलला उंचीवर नेऊन ठेवलं असं ना, त्यांना खाली यायचं नसतं किंवा काय. तर त्या सगळ्या जे काही जातीच्या झुली आहेत ना, त्या काढून तुम्ही जर आलात तिथे तर नक्कीच तुम्हाला तुमच्या योग्यतेचा लाईफ पार्टनर मिळू शकतो. अशा आमची म्हणजे आम्ही हे करतोय, प्रयत्न करतोय. अच्छा, तुम्ही आता एक छान म्हणजे थोडा फनी पण छान वर्ड आहे, जातीच्या झुली. हे तुम्हाला असं वाटतं की लग्न जुळवताना कुठेतरी ह्याचा कुठेतरी त्रास किंवा ह्या अडचणी येतात? हो, प्रश्नच नाही. अरेंज मॅरेज मध्ये ह्या सगळ्या म्हणजे तुमची जात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, खूप सगळ्या बघितल्या जातात की ज्या स्वतः जमवलं, म्हणजे लव्ह मॅरेजेसमध्ये हे कधी बघितल्या जात नाही. तर त्याच्यामुळे जात हा फॅक्टर असेल, शिक्षण हा फॅक्टर असेल, उत्पन्न हा फॅक्टर आहे, दिसणं म्हणजे वर्ण वगैरे, रूप वगैरे, हे सगळेच फॅक्टर आहेत ना अरेंज मॅरेजमध्ये बघितलं जातं. थोडक्यात काय माहितीये की बाजार असतो हा, ह्या बाजारामध्ये ना तुम्ही तुमचं प्रॉडक्ट विकायला येता किंवा विकत घ्यायला येतं. तर तिथे कसं होतं की विकत घेणाऱ्याची अशी अपेक्षा असते की मला माझ्या बजेटमध्ये जास्तीत जास्त चांगली वस्तू मिळावी, आणि विकणाऱ्याची इच्छा असते की माझ्या प्रॉडक्टला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल. तर हा जो एक प्रॉब्लेम आहे ना, ह्याच्यामुळे लग्न जमायला खूप प्रॉब्लेम होत आहेत. हे सगळं असं चाललेलं आहे. म्हणजे आता थोडक्यात एक की मला फ्रीज घ्यायचं आहे, माझ्या खिशात 25,000 रुपये आहेत, मला 25,000 एक चांगला फ्रीज मिळणार आहे, पण माझी अपेक्षा आहे की मला तो 40,000 वाला फ्रीज आहे ना, तो 25,000 मिळावा. तर ते पॉसिबल नाहीये. तर हे पालकांना समजत नाही. कुठेतरी कॉम्प्रोमाइज तुम्ही तुमचं जे काय स्टेटस आहे ना त्याच्याप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे, परंतु तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी चांगलं पाहिजे असतं. सो जो जास्त चांगला आहे तर त्याला जास्त भाव मिळणारच असतो. त्याच्यामुळे तो काय
तो दुकानदार काय कॉम्प्रोमाइज करणार आहे? तो 40,000चा, त्याला माहिती ना की माझ्याकडे 40,000 45,000 खर्च करणारा गिरायक येणार आहे दुसरा, तो घेईल म्हणून. तो का तुम्हाला देणार आहे 25,000? नाही देणार आहे ना. तो का लॉस हे करणार आहे? त्याला माहिती आहे आपल्या प्रोडक्टला डिमांड आहे, सो आपलं प्रोडक्ट जाणार आहे. तर हा जो एक म्हणजे बाजार आहे ना, म्हणजे लग्न आता बाजार झालेला आहे बेसिकली. आणि ह्या बाजारामध्ये जो तो म्हणजे सांगितलं की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट विकताना तुम्हाला रिअलिस्टिक जर तुम्ही जर त्या व्हॅल्यूज ठेवल्या ना, तर ते प्रॉडक्ट तुमचं विकलं जाणार आहे किंवा तुम्हाला प्रॉडक्ट विकत मिळणार आहे. या सगळ्यामध्ये आता एक म्हणजे मला तरी असा महत्वाचा म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण की तुम्ही जे काही लग्नाबद्दलची संकल्पना आहे किंवा बऱ्याचशा ज्या भ्रमिक कथा आहेत किंवा कल्पना आहेत किंवा संदर्भ आहेत ते तुम्ही क्लिअर केले आहेत. शेवटचा मला तुम्हाला एक प्रश्न आहे की आज लग्न जुळवताना हे जे सगळ्या समस्या आहेत त्या कमी होण्यासाठी तुम्ही मुलामुलींना आणि पालकांना असं कोणता सल्ला द्याल की त्याच्यामुळे लग्न जुळवण्याची पद्धती आहे किंवा संख्या आहे ती खूप चांगली वाढेल? एक तर कसं आहे की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या वास्तववादी ठेवा. जेव्हा अपेक्षा तुम्ही जर रिअलिस्टिक जेव्हा ठेवणार ना, तर तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला ऑप्शन्स जास्त उपलब्ध होणार आहेत. आणि कुठल्या अपेक्षांमध्ये किती कॉम्प्रोमाइज करायचं नाही ह्याची प्रत्येकाला जाणीव जर असेल ना, तरी सुद्धा तो म्हणजे प्रश्न सहज मार्गे निघू शकतो. ह्यात मी फक्त पदवीधर आणि उच्च शिक्षित मुलांनाच कन्सिडर करतोय. 10वी-12वीच्या मुलांची अवस्था खूप वाईट आहे, कारण प्रत्येक समाजामध्ये मुली सगळ्या शिकलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणजे शिकलेली मुलगी कमी शिकलेल्या मुलाशी लग्न करायला मागत नाही, हा एक हे आहे. तर त्याच्यामुळे तो एक वेगळा समय, त्या मुलांचा जो विषय आहे तो पूर्ण वेगळा आहे. परंतु जी मुलं ग्रॅज्युएशन किंवा पदवीधर उच्च शिक्षित आहेत आणि चांगले अर्न करतात ना, त्यांची लग्न आरामात होऊ शकतात आज सुद्धा. फक्त ह्या 2 गोष्टी त्यांनी बघायच्या बस, की एकतर रिअलिस्टिक अपेक्षा ठेवा आणि कुठल्या अपेक्षांमध्ये कुठेतरी कॉम्प्रोमाइज करता आला पाहिजे योग्य वेळी. वय निघून गेल्यावर ना, योग्य वयात तुम्ही योग्य कॉम्प्रोमाइज केले तर तुमची लग्न निश्चित होणार आहे. सर, मी अपेक्षा करेल की तुम्ही जसं म्हटलं की ह्या लग्नाच्या बाजारामध्ये मुलगा मुलगी हे जे प्रोडक्ट आहे ते होरपळून निघत चाललेत, तर तुमच्या ह्या प्रयत्नांना यश येवो आणि हे जे मार्केट आहे किंवा होरपळून निघण्याची पद्धत आहे ती खूप कमी व्हावं. आणि आमच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलो तर तुमचे सहर्ष स्वागत. धन्यवाद.